आणि एक महत्त्वाची बातमी, आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व राजकीय पक्षांचं लक्ष विदर्भाकडे लागलंय। नुकतेच पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं विदर्भात दौरे झालेले आहेत। अमित शहांनी तर भाजपच्या आढावा बैठकीत महाराष्ट्रातील सत्तेचा मार्ग हा विदर्भातून जातो असं स्पष्ट विधान केलं होतं। आज देखील अजित पवारांची जनसन्मान यात्रा पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्यात आहे। राज ठाकरे अमरावती इथे पदाधिकाऱ्यांची भेट घेत आहेत, तर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर नागपुरात पत्रकार परिषद घेणार आहेत। मात्र सर्वात मोठी घडामोड उद्या पाहायला मिळेल। उद्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नागपूरच्या दौऱ्यावर असणार आहेत आणि नागपूर जिल्ह्यातील कमळेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आणि महाविकास आघाडीची महत्त्वाची सभा कळमेश्वर इथे होणार आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व राजकीय पक्षांचं लक्ष विदर्भाकडे लागल्याचं आपण पाहू शकतोय। सगळेच पक्ष राज्यभरात सक्रिय झालेले आहेत। सगळ्या पक्षाचे प्रमुख नेते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेलेले आहेत। प्रत्येक मतदारसंघात जाऊन नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीचा आढावा प्रत्येक नेते घेताना आपण पाहू शकतोय। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, अजित पवार हे सगळे प्रमुख नेते सध्या राज्यभराचा दौरा करतायत। नुकतेच पंतप्रधान मोदी देखील आणि केंद्रीय गृहमंत्री देखील यांचे विदर्भात दौरे झालेले आहेत। अमित शहांनी भाजपच्या आढावा बैठकीत महाराष्ट्रातील सत्तेचा मार्ग हा विदर्भातून जातो असं स्पष्ट विधान केलं।